सर्वात वेगवान खगोलीय प्राणी माकडाने नम्र केल्यावर काय होते? हनुमान आणि गरुडाची दैवी शर्यत वेगाच्या स्पर्धेपेक्षा जास्त आहे. हा अभिमान, नम्रता आणि ख्या भक्तीचा धडा आहे. पण देवांच्या या युद्धात कोण विजयी होणार? शेवटी कोणाचा विजय होतो, शक्ती की भक्ती? कन्नन द्वारकेवर राज्य करत असताना एके दिवशी बामाला पारिजाताच्या फुलाची इच्छा झाली. लगेच कन्नन स्वर्गीय जगात गेला, फूल आणले आणि बामाला दिले. हे ऐकून रुक्मिणीला कन्ननवर थोडासा राग आला. रुक्मिणीला ती सर्वात सुंदर वाटत होती. तिला वाटले की एवढ्या सुंदर असलेल्या बामाला ते फूल मिळण्याचा अधिकार आहे जे तिला मिळू शकत नाही. त्याचवेळी कन्नन गरुडशी बोलत होते. कन्ननने त्याला हनुमानाची महान भक्ती, महान शक्ती आणि कार्ये पूर्ण करण्याची क्षमता याबद्दल सांगितले. आपल्यापेक्षा हनुमान श्रेष्ठ आहे हे गरुडाला आवडले नाही. माझ्यापेक्षा माकड चांगला असू शकतो का? गरुडाने विचार केला. कन्ननने विचार केला की रुक्मिणी आणि गरुड, जे एकाच वेळी प्रकट झाले, त्यांनीही आपली मत्सर दूर करावी. त्याने गरुडाला हाक मारली आणि म्हणाला, तत्काळ जा आणि सांग, राम आणि सीता तुला बोलावत आहेत. आणि हनुमानाला बोलावले. गरुड निघून गेला. मग रुक्मिणी आणि बामाला बोलावून म्हणाले, थोड्या वेळाने हनुमान येणार आहेत. जर आपण कन्नन आणि रुक्मिणी बामाच्या रूपात दिसले तर तो झुकणार नाही. तो लगेच परत जाईल. मी रामाच्या रूपात प्रकट होणार आहे. तुम्हा दोघांपैकी एकाने ताबडतोब सीतेत रूपांतर केले पाहिजे. जंगलात राहणाऱ्या सीतेचे रूपांतर होणे इतके अवघड होते का? उदासीनपणे विचार करणाऱ्या रुक्मिणीने विविध शृंगार लावायला सुरुवात केली. सीतेच्या साध्या दिसण्याऐवजी तिला श्रीमंतीचे स्वरूप होते. कन्ननने तिला जाण्यास सांगितले. हनुमान तुला या रूपात सीता म्हणून स्वीकारणार नाही. त्यांनी बामाला बोलावून सांगितले, तुम्ही ताबडतोब सीतेत रूपांतर करा. बामा ताबडतोब तिचा मेकअप आणि कपडे काढला आणि साध्या नजरेने कन्ननसमोर उभा राहिला. त्यावेळी गरुडाने हनुमानाला आणले. राम आणि सीतेला पाहून हनुमान आनंदाने नाचले. आनंदाने रामाचे नामस्मरण करावे. आम्ही पुढे जाण्यापूर्वी आम्हाला खरोखर आशा आहे की तुम्हाला या कथेचे दैवी सार जाणवले असेल. या पवित्र कथा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्ही आमचे अंतःकरण ओततो आणि आम्ही त्या बदल्यात प्रेमाचा एक साधा हावभाव, एक लाईक विचारतो. कृपया ते लाईक बटण दाबण्यासाठी थोडा वेळ द्या आणि तुमचा पाठिंबा दर्शवा. चला पुढे जाऊया. सुंदर स्त्री असल्याचा अभिमान रुक्मिणीने गमावला असावा. पण तिची बामाबद्दलची ईर्ष्या अजूनच वाढली. बामाने तिच्या रूपाने मला जिंकले होते. तिला कन्ननवर काय प्रेम आहे जे माझ्यापेक्षा चांगले आहे? तिला पुन्हा राग आला. हे लक्षात येताच कन्ननने रुक्मिणी आणि बामाला बोलावले. तुमच्यापैकी कोण माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते हे जाणून घेण्यासाठी मी एक चाचणी घेणार आहे. जो जिंकेल तो सर्वोत्तम प्रेमी असेल. ताबडतोब रुक्मिणीला वाटले, माझ्याहून श्रेष्ठ अशी कोणती प्रेम आणि भक्ती बामाकडे आहे? मला विजयाची खात्री आहे आणि अभिमानाने उभा राहिलो. बामान बोलता कन्ननचे ध्यान करीत उभे राहिले. कन्ननने स्केल मागवले. जो कोणी महागड्या वस्तूंनी भरलेला हा स्केल ठेवतो तो सर्वोत्तम आहे, कन्नन म्हणाले. ताबडतोब रुक्मिणीने नवमणीने जडवलेले सर्व दागिने, जे तिने ढकलले होते, ते स्केलवर जमा केले. तराजू अजिबात हलला नाही. मग सर्व सिल्क आणि महागड्या वस्तू टाकूनही तराजू तसाच राहिला. आणि असहाय रुक्मिणीने आपला पराभव मान्य करून परत घेतला. पुढे बामाची पाळी होती. बामाने काही केले नाही. तिने महागडे दागिने बघितले नाहीत. तिने जवळच उगवलेले तुळशीचे पान उपटून ताटात ठेवले आणि म्हणाली, कन्ना, कन्ना, काय चमत्कार आहे. इतके दागिने नसलेले ताट तुळशीच्या पानाला स्पर्श करताच खाली सरकले. प्रेम हृदयाशी संबंधित आहे. ती दाखवायची गोष्ट नाही. ही वस्तुस्थिती या श्लोकाद्वारे सिद्ध झाली. रुक्मिणीचा अभिमान उडून गेला. तिच्या बामाबद्दलच्या मत्सराचे प्रेमात रूपांतर झाले. कन्ननने गरुडाकडे पाहिलं आणि हनुमान जिथे होता तिथे सोडून येण्याची आज्ञा दिली. ज्या खांद्यावर परमेश्वर चढला होता, त्या खांद्यावर हे गरीब माकड चढेल, असा गरुडाला राग आला.
पण त्याने काय करावे? कन्ननचा आदेश आहे. मी ज्या वेगाने जात होतो त्या वेगाने हे माकड खाली पडून चिरडले जाईल असा विचार करून गरुडाने हनुमानाला खांद्यावर घेतले आणि उड्डाण केले. अरे गरुडा, तुझा वेग एवढा आहे का? राम आणि लक्कुवर या दोघांना घेऊन जाताना मी जितक्या वेगाने उडी मारली त्या वेगाचा 1000वा भागही तुझ्याकडे नाही. अर्ध्या सेकंदात मी संजीवी टेकडीवर पोहोचलो. गरुडाला वेग वाढवण्याचा आग्रह करत हनुमान म्हणाले. गरुड वेगानं थकला होता. हनुमानाने थकलेल्या गरुडाला शेपटीने ओढले आणि अर्ध्या सेकंदात आपल्या गंतव्यस्थानी पोहोचले. ज्याचा गर्व हनुमानाने व्याकुळ झाला होता त्या गरुडाने हनुमानाची पूजा केली आणि म्हणाला, हे हनुमान, माझा पराभव झाला आहे. तू माझा अभिमान भंग करून माझे हृदय शुद्ध केले आहेस. मी तुला प्रणाम करतो. शेवटी खरी भक्ती भव्य अर्पण किंवा बाह्य देखाव्याने मोजली जात नाही तर हृदयाच्या प्रामाणिकपणाने मोजली जाते. रुक्मिणीने नम्रतेचा गहन धडा शिकला आणि बामाच्या साध्या प्रेमाने अभिमान आणि मत्सरावर विजय मिळवला. आपण या कथेवर विचार करत असताना आपण लक्षात ठेवूया, प्रेम शुद्ध असताना नेहमीच सर्वात शक्तिशाली शक्ती असते, जे स्वतः स्वर्ग हलविण्यास सक्षम असते. अशी भक्ती आपल्या सर्वांच्या हृदयात मिळू दे.